हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथं दुष्यंतला खूप काळजी वाटत असते, कारण सकाळपासनं कृष्णा जी आहे ती घराबाहेर पडलेली असते. त्याला माहीत नसतं, कृष्णा त्याला न सांगता कुठेतरी बाहेर गेलेली असते. पण आता इथे दुष्यंत खूप काळजीत असल्यामुळे सारखा तिला फोन करत असतो आणि ती फोनसुद्धा उचलत नसे. तर आता इकडे दुष्यंत जेव्हा फोन लावत असतो तर त्यावेळी तिने फोन उचललेला आहे आणि त्यावेळी आता इथे दुष्यंतला सांगितलं आहे की मी जरा बाहेर आली आहे कामासाठी. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की कृष्णा, अगं तू काय करते आहेस? हे बघ, सकाळपासून मी तुला फोन ट्राय करतो आहे पण तू फोन पण घेत नाही आहे. तू कुठे गेली आहे सांग बरं एकदा. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती दुष्यंतला सांगू लागते की काय आहे ना, माझी एक मीटिंग आहे आणि ती अचानकच ठरली आणि त्यामुळे मला इकडेच थांबावं लागलं. तर तुम्ही एक काम कराल का? घरच्यांना सगळ्यांना सांगा काळजी करू नका, मी ठीक आहे आणि मी कामात आहे, ओके, असं म्हणत आता कृष्णा जी आहे ती आता फोन ठेवते. तर त्यावेळी आता इथे दुष्यंतला कृष्णाला खूप काही बोलायचं असतं, पण कृष्णाने लगेच फोन कट केल्यामुळे दुष्यंतला काही तिच्याशी जास्त काही बोलता येत नाही. तर त्यावेळी दुष्यंत जो आहे तो बोलू लागतो की ही काय मुलगी आहे, माझं बोलणं पण पूर्ण होऊ दिलं नाही आणि लगेच फोन कट करून टाकला. तर त्यावेळी आता दुष्यंतलाही या कृष्णाचा राग येतो. तर आता कृष्णा जी आहे ती फोन ठेवते आणि कृष्णा या गोष्टीचा विचार करत असते की काहीतरी केलं पाहिजे. नक्की आज कृष्णा काय करणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता इकडे दुष्यंतच्या घरी दुष्यंत, बाळजाबाई आणि अढळराव हे सगळेजण आता काळजीपोटी इथे बसलेले असतात सोफ्यावरती आणि असं काहीतरी झालं आहे, असं बसले आहेत. त्यावेळी आता पूजा जी आहे ती त्या जयंतला विचारते की ह्यांना काय झालंय, हे अशी का बसले आहेत तोंड पाडून. तर त्यावेळी आता हा जो जयंत आहे तो पूजाला सांगतो की अगं ती कृष्णी सकाळपासून गायब आहे आणि म्हणूनच ह्यांना टेन्शन आलं आहे की ती कुठे गेली असेल. तर त्यावेळी आता पूजा बोलते की काय गायब झाली आहे, ती काय लहान लेकरू आहे का, येईल की मग. तर त्यावेळी आता जयंत जो आहे तो पूजाकडे रागाने पाहतो आणि इकडे इकडे आता बाळजाची आहे ती पूजाकडे कुजबूज करताना पाहत असते. तर त्यावेळी आता कुठेतरी बाळजाला पूजावरती डाऊट येत असतो. तिला वाटत असते की नक्कीच या पूजाने कृष्णेला गायब केला आहे आणि म्हणूनच कृष्ण जी आहे ती घरी नाही आहे. तर आता अढळरावांना कुठेतरी पूजावरती डाऊट येत असतो, कारण घरामध्ये जी काही कटकारस्थानं होतात ती फक्त ही पूजा आणि समरच घडवून आणतात. त्यामुळे आता कुठेतरी त्या दोघांनाही वाटत असतं की कृष्णाला गायब करण्याच्या मागे नक्कीच या पूजाचा हात असेल. तर त्याचनंतर आता थोड्या वेळाने इकडे ही जी कृष्णा आहे ती अगदी रूप चेंज करून बहिरूपीसारखं आता या घरामध्ये शिरलेले आहे. तर आता हा जो माधव आहे तो तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तो तिला म्हणत असतो की तुम्ही कोण आहात, बाहेर चला, तुम्ही आतमध्ये का चालला आहात. तर आता ती त्या माधवला काहीही उत्तर देत नाही. ती तसंच त्याचं काहीही न ऐकता पुढे सरळ घरामध्ये चाललेली असते. तर माधव इकडे खूप आरडाओरड करतो की तुम्ही बाहेर निघा, कोण आहात तुम्ही. तर त्यावेळी आता बाळजाबाई आणि अढळरावांना माधवचा आणि त्या बाईचा आवाज ऐकायला जातो. तर त्यावेळी अढळराव जे आहे ते माधवला विचारतात की माधव काय झालंय, कोण आहेत या. तर त्यावेळी आता माधव जो आहे तो सांगू लागतो की ह्या कोण आहेत मला माहिती नाही, पण यांना मी बाहेर काढतोय तरी देखील त्या घरामध्ये शिरल्या आहेत आणि म्हणत आहेत की मला त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मग मला हे माहीत नाही की ह्या कोण आहेत, माझ्याही ओळखीच्या नाही आहेत, असं आता माधव अढळरावांना आणि बाळजाबाईंना सांगतो. तर त्यावेळी आता अढळराव जे आहे ते तिला विचारू लागतात की काय काय झालं आहे, काही काम आहे का तुमचं. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती आवाज वगैरे चेंज करून आता अढळरावांना म्हणत असते की हो, माझं ना खूप महत्त्वाचं काम आहे.
ते काय आहे ना, दुःखाचं सावट या घरावरती पसरलं आहे आणि तेच मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं होतं आणि म्हणून त्यासाठीच मी एवढ्या लांबून इथंपर्यंत आले आहे, असं आता इथे ती म्हणत असते. तर त्यावेळी आता इथे हा जो जयकांत आहे तो बोलतो की हे पहा, याआधीही भविष्यवाणी करून गेले आहेत या घरात गुरुजी. तर त्यावेळी आता इथे हा जो जयकांत आहे तो बोलतो की आम्ही तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा, कारण याआधीही काही गुरुजी येऊन आमच्या घरात भविष्यवाणी करून गेले होते आणि ते सगळं खोटं होतं, त्यामुळे आम्ही तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा. तर त्यावेळी आता हे कृष्णा जी आहे ती बोलते की पोरा, साहजिकच आहे तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसणार नाही, पण मी सांगू का, तुझ्या मागच्या पुढचे 4 वाक्य सांगू का, तुझी भविष्यवाणी सांगू का, तू आतापर्यंत काय केलंस, तू काय करत होतास आणि काय करणार आहेस. तर त्यावेळी आता हा जो जयंत आहे तो बोलतो की हां हां, चालेल, मला सांगा, मग सांगा माझ्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. तर आता इथे ही जी कृष्णा आहे ती खरं तर या घरामध्ये भविष्यवाणीच करण्यासाठी आलेली असते, कारण सगळ्यांना विश्वास बसावा की मी जे काही सांगते आहे ना ते खरं आहे. तर त्यावेळी आता हा जो जयंत आहे त्याच्याबद्दल सांगू लागते. तोच मुलगा आहे ना, तो काही दिवसांपूर्वी दारू पिऊन पडला होता. तर त्यावेळी आता इथे जयंत जो आहे तो बोलतो की हे तुम्हाला काय माहिती. हे पहा, 4 वाक्य आमच्या घरामध्ये बाहेरून शिकून आला आहात, बाहेरून आमच्या घराची माहिती काढून आला आहात, म्हणून आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायचा का. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलू लागते की हो का, म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये जी काही उथलापाथल केली ती तूच केलीस ना व, म्हणजे आत्तापर्यंत कंपनीमध्ये जो काही फ्रॉड झाला आहे तो तुझ्यामुळेच झाला आहे, असं म्हणतात. आता जयकांतराव जो आहे तो आता बोलू लागतो की काय, नाही नाही, हे सगळं खोटं आहे. तुम्ही, मला माहीत आहे की तुम्ही बाहेरून माहिती काढून आला आहात आणि इथे येऊन सगळ्यांसमोर ती सांगत आहात. तर आता ही पूजा जी आहे ती मध्येच बोलायला जाते. पूजा जी आहे ती बोलू लागते की हे पहा, आमचा तुमच्यावरती विश्वास नाही, कुणीही येईल आणि काहीही सांगून जाईल असं होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता, असं आता इथे पूजा त्या कृष्णाला म्हणत असते. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलू लागते पूजाकडे पाहून, अगं बाई, तू तीच बाई ना जी या घराच्या वाईटावर टपली होती आणि अजूनही तिची जी काही नजर आहे ती वाईटासाठीच आहे, काही बदललं नाही बघ. तर आता पूजाला तिच्याबद्दल असं सांगताच खूप कसं तरी होतं या सगळ्यांसमोर. आता पुन्हा तिचा पान उतारा होऊ लागला होता, त्यामुळे पूजाने गप्प बसणंच योग्य समजलं. तर आता इथे सगळ्यांना तर माहीतच आहे की ही जी बाई आहे ती आता सगळं काही खरं खरं सांगू लागलेली आहे. बाळजाबाई आणि अढळरावांचा आता या बाईवरती विश्वास बसायला लागला आहे. तर त्याचवेळी आता इथे हा जो दुष्यंत आहे, दुष्यंत बोलू लागतो की अहो, तुम्ही उभ्या का आहात आजी, तुम्ही बसा, बसा इथे. तर आता दुष्यंतला इथे कृष्णाचं मंगळसूत्र दिसलेलं आहे. दुष्यंतला कुठेतरी कृष्णाच ही आहे म्हणून डाऊट तर आलाच होता, पण आता त्याला तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसलं आहे. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की ही दुसरी आजी कोणी नसून ही कृष्णाच आहे. नक्की या कृष्णाच्या मनात काय चाललं आहे, नक्की कृष्णा काय करणार आहे, हे तर त्याला माहिती नसतं. पण तरी देखील आता तो बोलतो की आजीबाई, तुम्ही थकल्या असाल, बसा इथे आणि तुम्ही आरामसे बसून बोला हां, उगाच तुम्हाला तुमचे पाय वगैरे दुखतील. जा, ह्यांच्यासाठी पाणी वगैरे घेऊन या, चहा वगैरे घेऊन या, असं म्हणत आता तो पूजाला ऑर्डर देतो. तर त्यावेळी आता पूजा बोलते की ठीक आहे, असं म्हणत पूजावी आता किचनमध्ये आलेली असते. इकडे आता समर बाळजाबाई विरुद्ध काही पुरावे शोधत असतो. तर आता पूजा समरला विचारते की काय झाले समर, काही पुरावे मिळाले की नाही. हे बघ, आपल्याला एक जरी पुरावा मिळाला ना बाळजाबाईच्या विरोधात, तरीही आपल्यासाठी तो खूप मोठा पुरावा असेल. तर आता इथे हा जो समर आहे तो पूजाला बोलू लागतो की काय सारखं सारखं कॉल करतेस, हे बघ मी कामात होतो आणि कामाच्या वेळी सारखे फोन करत जाऊ नकोस, तुला किती वेळ सांगितले. तर
आता पूजा म्हणते की हे बघ समर, मला काळजी वाटत होती, काही सापडते की नाही, काही मिळते की नाही त्या बाळजाबाईच्या विरोधात, म्हणूनच मी तुला फोन केला. तर त्याच नंतर आता इकडे हा समर जो आहे तो पूजाला म्हणतो की हे बघ मी शोधतच आहे, पण आता सध्या मला सांग घरी काय चाललं आहे. तर आता इथे पूजा जी आहे ती त्याला सांगू लागते की अरे घरी ना एक म्हातारी आली आहे बघ, आणि ती सांगते की तिला आपल्या घराबद्दल सगळं काही माहिती आहे, आणि ती आपल्या घराबद्दल सगळं काही थोडं थोडं सांगते आहे, सगळ्या माणसांबद्दल ए टू झेड. तर त्यावेळी आता समोर बोलतो की काय, हे कसं शक्य आहे. तर त्यावेळी आता पूजा बोलते की चल मी आता फोन ठेवते आणि बाहेर जाऊन पाहते की ते आणखीन काय काय भविष्यवाणी सांगत आहे. पूजा जी आहे ती बोलते की समर डार्लिंग मी ठेवते फोन, असं म्हणत आता ते फोन ठेवते. आणि इकडे हा जयकांत जयकांत पाहत असतो की कशा प्रकारे ही आजी जी आहे ती सगळं काही खरं सांगत आहे. त्याला कुठेतरी वाटू लागतं की खरंच ही आजी असं खरंच सांगत आहे म्हटल्यानंतर हिच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. तर त्यानंतर आता इकडे हा दुष्यंत जो आहे तो बोलू लागतो की आता तुम्ही पाणी वगैरे प्या, आता तुम्ही चहा वगैरे घ्या आणि मग सगळं काही व्यवस्थित सांगा हां. तर त्यावेळी आता काळजी करू नका, आरामसे बसा, असं सगळं तो म्हणत असतो. आणि आता कुठेतरी कृष्णालाही वाटत आहे की आता ह्यांना कळालं आहे की मी कृष्ण आहे ते. तर त्यानंतर आता इथे कृष्णा जी आहे ती बोलू लागते. तर आता इथे बाजाबाई जी आहे ती म्हणते की हे पहा, आता तुम्ही ना व्यवस्थित सांगा आम्हाला की तुम्हाला म्हणायचं आहे नक्की काय. तर त्यावेळी ते कृष्णा जी आहे ती बोलते की हे पहा, तुमच्या घरात ना दुःखाचं सावट आणखीनही पसरलं आहे पहा, आणि त्याला कोणाची तरी नजर लागली आहे, आणि याचं मोठं कारण म्हणजे तुमचा मुलगा आहे पहा. बरं मला सांगा, तुम्हाला 2 मुलं आहेत ना? आणि मला सांगा तुमचं दोन्हीही मुलावर तेवढंच प्रेम आहे ना? तर आता इथे बाळजाबाई आणि हा अढळराव दोघेही जण बोलतात की हो, आमचं आमच्या मुलावरती खूप प्रेम आहे. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की तुमचं तुमच्या मुलावर प्रेम असेल हो, पण तुमच्या मुलाच्या संसारात अजिबात आनंद लिहिलेला नाही आहे. म्हणजे पहा ना, त्याच्या आयुष्यात काही ना काही वाईट घडतं आहे, पण या गोष्टीचा परिणाम फक्त तुमच्यामुळे त्याच्या आयुष्यावर होत आहे, हे तुमच्या ध्यानात येत आहे का. तर त्यावेळी असं बोलल्यानंतर अढळराव जे आहेत ते बोलू लागतात की हे पहा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते स्पष्टच बोला, कारण आम्हाला अशी वाकडी तिकडी भाषा कळत नाही. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की सांगतो, सगळं काही सांगतो. तर त्यानंतर आता इथे कृष्णा जी आहे ती मुद्दामून त्या सोफ्यावरून उठते आणि इथे या दुष्यंतला बोलतं की पोरा माझी काठी दे. तर काठी घेता घेता हळूहळू हात टेकवीत टेकवीत काठी टेकवीत टेकवीत पुढे चालू लागते, आणि अशी वरती इकडे तिकडे पाहू लागते भिंतींकडे, आणि बोलते की या घरात ना खूप दुःखाचं सावट आहे पहा, अशी काळी छाया या घरामध्ये दिसते आहे. तर असं बोलल्यानंतर इथे दुष्यंतला हसायला येतं की ही कृष्ण किती नाटकी आहे आणि ही काय काय करू शकते. त्याला हसायला येत असतं खरं तर. ह्याच्या मागे तिचं काय कारण आहे हे आता कुठेतरी त्याला कळायला लागलं आहे. तर त्यावेळी तोही आता या कृष्णाच्या बारीक बारीक हालचालींकडे पाहत असतो. इकडे पूजा ही आता या घरात काळी छाया आहे असं म्हटल्यानंतर आता इकडे तिकडे धक्कादायक नजरेने पाहू लागते की खरंच असं काही असेल का. तर त्यावेळी आता हा जयकांत जो आहे तोही पाहत असतो, आणि बाळजाबाईलाही कळत नसतं की ह्या बाईचं म्हणणं नक्की काय आहे, ह्या आजीला नक्की काय म्हणायचं आहे. तर त्यावेळी आता इथे अढळराव जे आहे ते बोलतात की हे पहा आजी, आतापर्यंत तुम्ही आम्हाला फक्त सांगत आहात की दुःखाचं सावट आहे, पण नक्की हे सगळं कशामुळे आहे आणि हे सगळं कशामुळे होत आहे, आणि हे होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, त्यासाठी काय करावं लागेल, आम्हाला प्लीज स्पष्ट सांगा. तर त्यावेळी आता इथे ही जी कृष्णा आहे ती पुन्हा एकदा सोफ्यावरती येऊन बसते आणि अढळरावांशी बोलू लागते. हे पहा अढळराव साहेब, तुम्ही आता माझं म्हणणं ऐका. मला सांगा, तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम आहे का? म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोशी काळजी घेता का? तर आता कुठेतरी कृष्णाला बायकोबद्दल बोलायचं असतं, जे की त्याच्यासाठीच कृष्णा इथपर्यंत आलेली असते. तर त्यावेळी ती ती बोलू लागते की मला सांगा, तुमचं लग्न तर झालेलं आहे ना?
तर त्यावेळी आता इथे आढळराव जे आहे ते बोलू लागतात की हो, माझं लग्न झालं होतं. पण आता कृष्णा बोलू लागते, पण ते अजून तुमचं लग्न टिकलेलं नाही, बरोबर ना? म्हणजे आता यावेळी तुम्ही तुमच्या मुलासाठी आता दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करायला हवा, दुसरं लग्न करायला हवं. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की मी काही चुकीचं बोलले का? हे पहा, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की तुम्ही दोघांनी दुसऱ्यांदा लग्न केलं पाहिजे. तर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की अहो, तुम्ही काय बोलताय? या वयात आम्ही दुसरं लग्न कसं काय करणार? तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की हे पहा, तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या आयुष्यात आनंद हवा असेल तर तुम्हाला दुसऱ्यांदा लग्न करावंच लागेल. हे पहा, तुम्ही तुमच्या मुलासाठी एवढं तर करू शकता ना? तर त्यावेळी हे ऐकल्यानंतर आता इथे हा जो आढळराव जो आहे तो तर चकितच झालेला आहे. तर आता बाळजाबाई जी आहे ती बोलते की हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे, आणि तसंही माझा मुलगा कसा आनंदी राहील या सगळ्याकडे आम्ही तर लक्ष देतच आहोत. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलू लागते की हे पहा, तुम्हाला असं करायलाच हवं. खरं तर आता तुमच्या मुलावर जे काही दुःखाचं सावट आहे ना, ते फक्त याच मुळे दूर होणार आहे. कुठेतरी तुमच्या मुलालाही तुमची एवढी काळजी वाटते आहे, त्या काळजीपोटी त्याला झोप लागत नाही आणि तो विचार करत राहतो. या सगळ्याने ना कुठेतरी त्यालाही त्रास होईल, असं वागू नका. कारण तो स्वतःच्या मनातलं कुणालाही सांगत नाही, असं आता इथे ही कृष्णा जी आहे ती या सगळ्यांना सांगत असते. तर आता ही जी कृष्णा जी काही बोलली होती त्या गोष्टीचा आता बाळजाबाई आणि आढळराव विचार करतात की खरंच या सगळ्याने आपल्या दुष्यंतवरती परिणाम होत असतील का? तर आता इकडे ही जी पूजा आहे या कृष्णाचं बोलणं ऐकत असते, पण तिला तिचं काही म्हणणं पटत असतं तर काही म्हणणं पटत नसतं. तर त्यावेळी तिचं म्हणणं असं असतं की ह्यांनी जर लग्न केलं तर दुष्यंतच्या आयुष्यात जे काही वाईट होणार आहे ते थोडी थांबणार आहे, असं काहीही नसतं, असं पूजाचं म्हणणं असतं. तर त्याचनंतर आता इकडे पूजा आणि जयकांत हे दोघेही जण आता बाहेर बोलत असतात. तर या जयकांतने पूजाला इथे गोडाऊनमध्ये बोलावलेलं आहे आणि तो तिला बाळजाबाई विरुद्ध काहीतरी पुरावा दाखवत आहे. तर आता पूजा जी आहे ती त्या जयकांतला म्हणत असते की हे बघ, या अशा पुराव्याने काहीच होणार नाही, मला तिच्या विरुद्ध असा ठोस पुरावा हवा आहे, समजलं तुला? तर आता जेव्हा तुला ठोस पुरावा मिळेल तेव्हाच मला सांग, असं म्हणत ती तिथून जायला लागते. आणि त्यानंतर आता हा जयकांत ठरवतो की आता काहीतरी ठोस पुरावा मिळाल्याशिवाय मी तिला सांगणार नाही. तर त्याचनंतर आता इकडे आढळराव आणि ही बाळजा दोघेही जण झोपलेले असतानाच आता आढळरावांना त्या बाईचं बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे ती बाई बोलली. तर त्यावेळी त्या बाईचा बोलण्याचा विचार करून आता आढळरावांना झोप येत नसते. तर त्याचनंतर आता इकडे ही कृष्णाला दुष्यंत जो आहे तो विचारत असतो की कृष्णा, तू हे काय करते आहेस आणि हे कशासाठी करते आहेस? तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की हे पहा दुष्यंतराव, हे पहा, मी सगळं काही आपल्या चांगल्यासाठी करते आहे. एकदा की त्या दोघांनी लग्न केलं, हे पहा, मला माहीत आहे त्या दोघांना एकमेकांची किती काळजी आहे ते, आणि किती काळजी करतात ते एकमेकांची. फक्त ते आपल्यासमोर दाखवत नाही आहेत, पण त्यांच्या मनात एकमेकांविषयी खूप काळजी आहे. आणि म्हणूनच मला त्यांना दोघांना एकत्र आणायचे आणि त्यासाठी आपण वाटेल ते प्रयत्न करू. देताल ना माझी साथ? तर आता दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलू लागतो की हो, हो गं बाई, मी देईल तुझी साथ, पण या सगळ्यात ना काहीही वाईट घडता कामा नये. तर आता कृष्णा जी आहे ती बोलते की नाही, आता काहीही वाईट घडणार नाही, तरी आता इथून पुढे आपल्या घरामध्ये सगळे चांगले दिवस येतील, पण त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असं आता इथे दुष्यंतला कृष्णा म्हणत असते. या पूजाला आणि जयकांतला बाळजाबाईचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं असतं, म्हणून आता ते काहीतरी ठोस पुरावे शोधत असतात. पण आता नक्की त्यांना ते पुरावे कुठे मिळतील याचाच ते विचार करत असतात. म्हणूनच पूजाने आता जयकांतला काहीही करून पुरावे शोधायला सांगितले आहेत. एकीकडे समरला पाठवलं आहे, तर एकीकडे तिने जयकांतला कामाला लावलेलं आहे. तर यावेळी जयकांत तिची खरंच मदत करेल का, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. कारण जयकांतने मागच्या वेळी कसा डाव पलटला होता, तर यावेळीही असं काही करेल का, असं तुम्हाला वाटतं का? तर मित्रांनो, आता इथे कृष्णाने ज्या प्रकारे बाळजाबाई आणि आढळरावाच्या लग्नाचा घाट घातला आहे, तर त्याच पद्धतीने ते लग्न पार पडेल का?
कुठे पूजा या लग्नामध्ये विघ्न तर आणणार नाही ना? तर आता बाळजाबाई आणि आढळराव या लग्नासाठी तयार होतील का, हे पाहणंही उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, नक्की पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.